एक नवी पहाट आणि आशेचा किरण. मी एक व्यसनी आहे आणि माझं आयुष्यावरचं नियंत्रण सुटलं आहे. मित्रांनो, हे वाक्य आज इथं या क्षणी मान्य करा, कारण जोपर्यंत तुम्ही हे सत्य स्वीकारत नाही तोपर्यंत जगातील कोणताही डॉक्टर, कोणतंही औषध किंवा साक्षात देवही तुम्हाला वाचू शकत नाही. व्यसनमुक्तीच्या सुरुवात नाकारण्यातून नाही तर स्वीकारण्यातून होते. ज्या क्षणी तुम्ही स्वतःला सांगता की होय मी चुकलोय, मी हारलो, त्या क्षणी तुमच्या विजयाची पहिली वीट रचली जाते. शरीरातून दारू किंवा नशा हळूहळू बाहेर पडत आहे, पण आता खरा लढा सुरू झाला आहे, तो मेंदूचा. आणि या लढ्यासाठी सर्वात मोठं हत्यार कोणतं असेल तर तो आहे स्वीकार, ॲक्सेप्टन्स. मराठीत एक म्हण आहे, रोग लपवला की तो बळावतो. आजवर आपण काय केलं? आपण स्वतःला खोटं बोललो, खोटं बोलत राहिलो. मी कधीही दारू सोडू शकतो, मी फक्त टेन्शन आलं की पितो, माझ्या मित्रांमुळे मला सवय लागली. हा सगळा निव्वळ अहंकार होता. हा अहंकार म्हणजे आतून पोखरणारी वाळीव आहे. पण मित्रांनो, जेव्हा तुम्ही SNBT फाउंडेशनच्या या प्रेरणा व्यसनमुक्ती केंद्रात आला, तेव्हा ती वाळीव झटकण्यासाठीची वेळ आली आहे. स्वीकाराचा आनंद काय असतो माहिती आहे? जेव्हा तुम्हाला स्वतःशी खोटं बोलावं लागत नाही, तेव्हा मनावरचं 1000 किलोचं ओझं एकदम कमी होतं. हा एक दिलासा आहे. हो, मी आजारी आहे आणि मला उपचाराची गरज आहे, हे मान्य करण्यात कसली आली लाज. आजार लपवण्यात लाज आहे, तो स्वीकारण्यावरून त्यावर मात करण्यात खरा रुबाब आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा स्वीकार आणि ज्वलंत संघर्ष. जेव्हा जेव्हा संकटांना सामोरे जाण्याची परिस्थिती स्वीकारून छातीठोकपणे उभे राहण्याची वेळ येते, तेव्हा आपल्याला आठवतात ते अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती संभाजी महाराज. कल्पना करा त्या काळकुट्ट दिवसाची. औरंगजेबाच्या कैदेत शंभूराजे होते. समोर मृत्यू नाचत होता. संभाजी महाराजांना माहिती होतं की आता सुटका नाही आहे, मृत्यू अटळ आहे. त्यांनी ती परिस्थिती स्वीकारली. पण तो स्वीकार शरणागतीचा नव्हता, तो स्वीकार स्वाभिमानाचा होता. त्यांनी मृत्यू स्वीकारला, पण धर्म सोडणं स्वीकारलं नाही. त्यांनी वेदना स्वीकारल्या, पण औरंगजेबासमोर मान झुकवणं स्वीकारलं नाही. डोळे काढले, जीभ छाटली, कातडी सोलून काढली, तरीही तो वाघ एकदाही ओरडला नाही. का? कारण त्याने आधीच त्या अंतिम वेदना स्वीकार केला होता. मित्रांनो, जर तो 32 वर्षाचा तरुण राजा स्वराज्यासाठी शरीराची कातडी सोलण्याची वेदना हसत हसत स्वीकारू शकतो, तर मग आपण आपल्या कुटुंबासाठी, आपल्या स्वतःच्या आयुष्यासाठी ही 90 दिवसाची विड्रॉल वेदना, ही नशेची तलब स्वीकारून सहन करू का शकत नाही? काट्यातून चालताना वेदना नक्कीच होते, पण फुलांपर्यंत पोहोचवण्याचा तोच एक मार्ग असतो. आपला लढा औरंगजेबाशी नाही आहे, आपला लढा त्या बाटलीशी आहे, त्या नशेच्या पुडीशी आहे, जिने आपल्याला गुलाम बनवलं. आज शंभूराजांचा छावा असल्यासारखं ताठ मानेने उभे राहा आणि या वेदनेचा स्वीकार करा. जेव्हा तुम्ही परिस्थिती स्वीकारता तेव्हा काय होतं? हिंदीत एक सुंदर शेर आहे, सच है कि हम हार गए थे खुद से, पर अब सच्चाई को मान लिया है, मौत के मुंह से लौट आए हैं, अब जिंदगी की पहचान
अब जिंदगी को पहचान लिया है. आजची सकाळ तुमच्या आयुष्यातील एक नवीन पाठ आहे. कालपर्यंत तुम्ही एका अंधाऱ्या गुहेत होता, जिथे तुम्हाला वाटायचं की जगात फक्त नशात सत्य आहे. पण आज या प्रेरणा केंद्रात आशेचा एक नवा किरण तुमच्यावर पडतोय. जेव्हा तुम्ही स्वतःला आरशात बघाल तेव्हा डोळे चोरू नका. स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून सांगा, मी कालपर्यंत व्यसनाचा गुलाम होतो, पण आजपासून मी माझ्या आयुष्याचा मालक आहे. हा स्वीकार तुम्हाला विक्टम बळी बनवत नाही, तर हा स्वीकार तुम्हाला योद्धा फायटर बनवतो. मित्रांनो, SNBT फाउंडेशनच्या या पवित्र वास्तूमध्ये एक संकल्प करूया. आजपासून आपण भूतकाळाचा पश्चाताप करत रडत बसणार नाही. आपण आपल्या चुकांचा स्वीकार करू आणि त्यातून शिकून भविष्याची नवी इमारत उभी करू. शेवटी एवढंच सांगे, कधीही न पडण्याचा मोठेपणा नसतो. कधीही न पडण्यात मोठेपण नसतं, तर पडून पुन्हा नव्या ताकदीने उभे राहण्यात खरे मोठेपण असतं. तुमच्यात ती ताकद आहे. आजचा दिवस स्वीकारा, या वेदनेला मित्र बनवा आणि प्रवासाचा आनंद घ्या. उद्याची सोनेरी सकाळ तुमची वाट बघत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.